नमस्कार मंडळी. आज मी मावळ तालुक्यातल्या एका राईस मिलमध्ये आलेली आहे. तर मला आज फार सुंदर पद्धतीने तांदूळ कसा बनतो हे मला आज पहिल्यांदा बघायला मिळालेलं आहे. मी दाखवते तुम्हाला. आम्ही लोणावळ्यावरनं निघालो फिरत आणि इथे जरा ढग भरून आलेले होते. मध्ये मला पाऊसही लागला. जाता आता मला ही गणेश राईस मिल नावाची राईस मिल दिसली. तिथे म्हटलं जरा आता तांदळाचा भाव विचारावा आणि तांदूळ घ्यावा. अशा ह्याने आम्ही उतरलो आहे आता. तर आता पण बघूयात की तांदूळ कसा बनतो, ते कसे पाखडतात, बिना पॉलिशचे पॉलिश केलेले तांदूळ कसे आहेत, त्याचा रेट काय आहे, हे सगळं आता आपण बघूयात. हे बघा इथे पाखडणं चालू आहे यांचं. कदाचित माझा आवाज येणार नाही तुम्हाला, पण तरी पण प्रोसेस बघून घ्या. सगळा पाखडलेला तांदूळ या खाली इथे जातोय. इथे खूप लोक तांदूळ घ्यायला आलेली आहेत. तुम्ही बघू शकाल इथे मोठी पोतीच्या पोती ठेवलेली आहे तांदळाची. इंद्रायणी आहे, कोलम आहे, त्याच्यानंतर आंबेमोर आहे. हे बघा हा सगळा स्वच्छ केलेला तांदूळ इथे या पाईपमधनं खाली पडतोय. हा इंद्रायणी आहे, जुनाच आहे. जुना इंद्रायणी आपण तांदूळ जो जुना म्हणतो तसा जुना तांदूळ आहे, पण ते नवीन ह्यानी काढत आहेत. बघू आपण जरा. मी पण बघितलेले नाहीच ते अजून पहिली मिल ही. आपण बघूयात. माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही मला माहिती नाही. हे बघा, हे बघा जवळनं बघू शकता तुम्ही. मोठी त्यांची मशिनरी आहे. हे गोडाऊन आहे त्यांचं. भरपूर इथे ठेवलेलं आहे. मी पहिल्यांदाच बघते त्यामुळे मला इतकी मजा वाटते बघायला. हे बघा पाणी पडल्यासारखं, नळातनं पाणी पडल्यासारखं पाईपमधनं तांदूळ पडतोय. माझ्या मुलांना इतकी मजा वाटते बघायला. हे आई नळातनं पाईप, त्या नळाच्या पाईपमधनं पाणी पडतं आहे का तांदूळ पडतं आहे असं ते केव्हाच हे मला विचारत आहेत. हे खूप मुलं आहेत, सॉरी इथे खूप लोक आहेत बघायला. हे बघा इथे त्यांची विक्री आहे. हे बघा, हे बघा हा कोलम आहे. तांदूळ खरंच खूप छान आहे. हा कोलम आहे. हा पण कोलम आहे. हे बघा ठीक आहे. हे दोन्ही कोलमच आहेत. थोडासा फरक आहे. एकाला पॉलिश जास्त आहे, एकाला पॉलिश कमी आहे. त्यांनी मला असं सांगितलं की बिना पॉलिशचे सुद्धा तांदूळ खूप छान असतात, पौष्टिक असतात, पचायला जड नसतात. मला सुरुवातीला वाटलं की बिना पॉलिशचे तांदूळ हे पचायला जड असतात, पण तसं नाही आहे. मी तुम्हाला दाखवते. मला त्यांनी दाखवले. हे बघा हे असे ब्राऊन कलरचे बिना पॉलिशचे, तुम्हाला दिसतंय का? हां, ब्राऊन कलरचे बिना पॉलिशचे हे आंबेमोहर आहेत. हा बघा, हा ब्राऊन कलरचा आंबेमोहर आहे बिना पॉलिश केलेला. आणि त्यांनी मला इथे दाखवलं आहे पॉलिश केलेला आंबेमोहर. एक मिनटं, नाही आता मला काही सापडत नाही येतो. हा आहे इंद्रायणी तांदूळ आहे हा. मिल खरंच खूप छान आहे आणि कम्पॅरेटिव्हली मला इथे रेट खूप कमी वाटले. हे बघा आपण बघू शकाल ही सगळी त्यांची मशिनरी आहे. ही सगळी त्यांची मशिनरी आहे. त्यांचे कामगार बघा.
फार इथे बहुतेक ते बिना काय म्हणू आपण तांदूळ ते स्वच्छ केलेले नाही आहेत, ते आता स्वच्छ करायला लावत आहेत मशिनरीमध्ये. हे त्यांचं मोठं हे आहे. मगाशी याच्यात तांदूळ होते, आता हे संपलेले आहेत. तर अशी ही मिल आहे. तुम्हाला कधी लागलं तर नक्की या मिलमध्ये या. मला कम्पॅरेटिव्हली ह्याचे रेट्स खूप कमी वाटले. मावळ तालुक्यातील गणेश राईस मिल नावाची मिल आहे. ठीक आहे, आता मी माझा व्हिडिओ थांबवते. धन्यवाद.